साहेबांबद्दल काय काय बोलायला लागले। मग त्याच्यानंतर आमच्या इकडची आतली एक थोडी लोक होती ती आमच्या मदतीला धावून आली आणि त्याच्यानंतर ते प्रकरण त्या लोकांनी वाढवलं। पण ह्याच्यामध्ये महिला म्हणजे आम्ही लोक एवढ्या रात्री इकडे तुम्ही असं आम्हाला ट्रीट करता, आम्ही तुम्हाला सांगून सुद्धा की आमचे व्हिडिओ काढू नका, आम्हाला हे करू नका, तरी पण त्या लोकांनी जबरदस्ती आमचे व्हिडिओ काढले। आणि मला माहिती आहे त्यांना ते काय प्रूव्ह करायचं होतं आमचे व्हिडिओ काढून। त्याच्यामध्ये त्यांना काय मिळालं का नाही म्हणजे काहीच नव्हतं इकडे, तरी पण ते लोक मुद्दाम आम्हाला त्रास कसा द्यायचा इलेक्शनमध्ये तर ते त्यांचं चालू। हो, आणि जेव्हा आम्ही करत होतो तर मला इथे हे बघा हाताला नखं मारली गेली आहेत, इकडे इथे त्या लोकांनी एवढं केलं। आणि त्याच्यानंतर पण म्हणजे त्यांचं काही ना काही शिवीगाळ आणि सगळे दारू, त्याच्यामधले लोक दारू पियालेले होते। अमित पेडणेकर होता त्यांच्यामध्ये, विलास जाधव होते, परत बंदार मोरे आणि बाळा सावंत आणि रितेश देसाई। आणि हे लोक म्हणजे जेव्हा आमची लोक आली तर हे लोक पळत गेले आणि मग नंतर ही लोक परत अजून लोकांना घेऊन आले दाखवायला की आमची किती हे आहे युनिटी आणि असं। म्हणजे हे लोकांचं असंच काल रात्री आमच्यासोबत घडलं इकडे। एक मिनिट आपण प्रश्न नंतर घेऊ, नंतर त्यांचा आधी त्यांचं बोलणं होते। ताई तुम्ही सांगा, तुमचं नाव सांगा। येणार का? नाही राहू दे, नको नको, तू तिकडे जय महाराष्ट्र। मी श्रेया साळवी। काल आम्ही आमचं काम आवरून आम्ही गेटच्या बाहेर निघत होतो, गेट बंदच होता, तर ह्या दोघी पण होत्या आणि बाहेर तेवढ्यात 5-6 जण बाईक घेऊन आमच्या गेटच्या समोर उभे होते आणि डायरेक्ट मोबाईल काढून शूट करायला लागले। तर आम्ही म्हटलं तुम्ही शूट का करता लेडीजचे? पण एकदा सांगितलं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा तो अगदी गेटला चिटकून येऊन व्हिडिओ काढायला लागला। तर आम्ही त्याला स्टॉप करायला गेलो तर त्याने डायरेक्ट असं टाकलं, इव्हन माझं मंगळसूत्र तोडलं, गळ्यातली चेन पण माझी हरवली त्याच्यात। त्याने डायरेक्ट म्हणजे हिचं टी शर्ट फाडलं, मॅडमचं त्यांचा कुर्ता फाडला, म्हणजे एक तरी तो व्हिडिओ घेतो। मग शेवटी मी मोबाईल त्या हातावर त्यांचा खाली पडला दोघांचा आणि वाटेल ते बायका साहेबांविरुद्ध बोलत होते। म्हणजे आम्ही म्हणतो तुमचा उद्देश काय, कशासाठी तुम्ही एवढे व्हिडिओ करता? आणि नंतर ते सगळे काट्या घेऊन दगडफेक करायला 200-250 लोक घेऊन आले आमच्यावर धावून की तुम्ही फेकाफेक करतात। आम्हाला काहीच यातलं माहिती, म्हणजे हे पूर्ण त्यांनी एक प्लॅनिंगनुसार करून आलेलं असं आम्हाला तरी वाटतंय। तुम्ही लेडीजवर कसं तुम्ही डायरेक्ट हात उगारू शकता? आज तुम्ही तुमचा उमेदवार उभा आहे, जर तो जो उमेदवार तुमचे कार्यकर्ते असेल तर उद्या आम्ही सेफ कसे आहोत? महिला, आमची फॅमिली आहे, लहान मुलं आहेत, कशी आम्ही बाहेर पडणार? आणि आमच्या उमेदवार महिला आहेत, मनीषाताई, त्यांच्यावर आम्ही महिला प्रचार देणार, आमची सेफ्टी काय? मग काय करणार या विरुद्ध? जय महाराष्ट्र। माझं नाव प्रिया सुर्वे। तर या दोघींनी सांगितल्यारित्या की काल आम्ही खरंच पावणे अकराच्या दरम्यान आमचं काम संपवून आम्ही घरी निघतच होतो आणि आम्ही ते बघितलं की ते 5-6 जण व्हिडिओ घेत होते आमचा आणि आम्ही त्यांना थांबवलं। आणि याचं नाही की आम्ही त्यांना पहिलं खूप लिनियंटली सांगितलं, प्रुलटली सांगितलं की तुम्ही कशासाठी व्हिडिओ काढताय, पण ते लोक का ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्याच्यानंतर आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न केला। त्यातल्या एका व्यक्तीने माझा कुर्ता फाडला, म्हणजे ह्याच्यामध्ये, आणि त्याचा मोबाईलही पडला। त्याच्यानंतर प्रियांका पेंडेकर ती होती माझ्याबरोबर, ती आली मला प्रोटेक्ट करायला, तर तिचाही कुर्ता त्यांनी मोबाईल दुसऱ्या हातात घेतला आणि त्या राईट हँडने तिचा कुर्ता फाडला। तर आम्हाला हेच विचार, आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना, म्हणजे आमच्या इथे जे मुलं होते ते सगळे आले बाहेर, त्यांनी विचारलं, आम्ही आत गेलो, आणि आम्हाला मोठमोठ्याने बोलतायत की हा जा तुम्ही सांगा तुमच्या साहेबांना काय करणार आहेत तुमचे साहेब, आम्ही पण बघतो, हे अशी वाक्य होते त्यांची। तर आम्ही साहेबांना सांगितलं, साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण जे काय करायचं ते कायद्याच्या त्याच्यातच बसून करायचं, आपण कायद्याच्या चौकटीबाहेर काही करायचं नाही, म्हणून आम्ही पण कुठल्या म्हणजे त्यांच्याशी शिवीगाळ वगैरे काय केलं नाही, आम्ही साहेबांना सांगितलं। त्याच्यानंतर नंतर ती लोक मग त्यांच्या सगळ्या माणसांना मुलांना बोलवलं आणि भरपूर मग दंगा झाला। मग त्या लोकांनी दगडफेक चालू केला, खूप काय शिवीगाळ चालू केली, लाईव्ह घ्यायला लागले। तर ह्या गोष्टी मला हेच विचारायचं आहे की आमचं जे ऑपोजिट कॅन्डिडेट आहे त्यांना ह्या गोष्टी कशा काय, म्हणजे ते लोक कसं आहेत, ते कशा काय ह्या गोष्टीला सहमत आहेत आणि ते त्यांना पाठिंबा देत आहेत, या सगळ्या गोष्टींचा ते लोक ज्यांना केलं त्यांना पाठिंबा देत आहेत, ते अजून त्यांच्या समोर म्हणजे बढावा देत आहेत त्या लोकांना की तुम्ही त्यांनी हे केलं पाहिजे होतं ना,
थांबवलं पाहिजे होतं पण त्यांनी नाही तसं काही केलं. मला वाटतं अजून एक आमची एक अजून आहे, अजून एक आहे तिच्या नाही तिकडे तिकडे तिची गाडी होती, त्या गाडी ती चालवत होती तेव्हा तिच्यावर काय प्रसंग गुदरला हे ती सांगेल. आणि ती क्लिप पण देऊ आम्ही आता. क्लिप्स वगैरे आमच्याकडे रेडी आहे ॲक्च्युली. आणि हां, नाव सांग. माझं नाव हरजित कौर आहे. मी इथून मातोश्रीमधून निघताना गाडीतून मी जात होती घरी कल्पतरूच्या इथून. आता गाडीतून जात असताना बाळानर तिकडे इंटरव्ह्यू देत होता. त्यांच्या मुलांनी आणि सगळे ते ग्रुपनी बघितलं आम्हाला. मी तिकडून निघत असताना दगडफेक वगैरे त्यांनी चालू केली. गाडी जोरात लाती सगळे चालू होत्या, एकमेकांना नुसते मारत होता आणि गाडीच्या आतमध्ये ट्राय करत होता ओपन करायला तिकडून पळताना. तेव्हा मी एवढी घाबरली. मी जे गाडी मी पळवलंय मला माहिती आहे. मी सरळ कल्पतरू. त्याच्यानंतर 5 जण टोटल ते बाईकवरती मला फॉलो करून कल्पतरूच्या आतमध्ये येऊन तिकडे थांबले मारायला. जस्ट बिकॉज मी तिकडे उभी म्हणजे राहिली नव्हती. तेव्हा शिव्या गाडी चालूच होत्या, ओव्हरटेक करतच होत्या, नुसत्या तिकडे मारत होत्या. चालत्या बाईकनी गाडीच्या इथून काचायला मारत होत्या. आणि कल्पतरूला तिकडे तो तुम्हाला मुलगा ते CCTV मध्ये पण दिसेल तुम्हाला किती त्यांनी आम्हाला हार्म केलंय. खरं तर आताच तुम्ही सगळ्या महिलांच्या संदर्भात महिला जे काय बोलले ते ऐकलेत. स्वतः खासदार रवींद्र बायकरजीही काय बोलले ते ऐकलेत. काय प्रकार चाललेला आहे आज इकडे लाडक्या बहिणी म्हणून जिथे महायुती या महिलांचा सन्मान करते, अन्नपूर्णा म्हणते त्यांना, आणि तिथे तुम्ही अशा पद्धतीने रात्री 10:30 वाजता या महिलांवर तुम्ही हल्ला करता. हा खरोखर हल्ला आहे. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतायत. ह्या ताई तर एवढ्या घाबरल्यात कारण तुम्ही मला वाटतं फेसबुकवर तुम्ही बघू शकत असाल, बऱ्याच ठिकाणी ते क्लिप फिरते. तिच्या गाडीवर अक्षरशः दगडफेक केली आहे, तिच्या गाडीवर लाथाबुक्का मारल्या. ती बाई एकटी त्या गाडीत बसली होती. काय परिस्थितीतून ती केली असेल. आज आमच्या तिन्ही रणरागिडी आहेत. जिथे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आम्हाला रणरागिणी म्हणत होते, तिथे ही लोक, उबाटाची लोक, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे. त्यामुळे ते महिलांच्या बाबत असे अर्वाच्य गोष्टी करायला लागलेले. मध्ये साहेब त्यांची मिटिंग झाली होती. त्या मिटिंगमध्ये सुद्धा माझ्या संदर्भात सुद्धा इतक्या अर्वाच्य भाषेत ते बोलले. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा सुद्धा 2 दिवसापूर्वी ही मिटिंग झालेली. मला माहिती नाही तो कोण माणूस होता, परंतु मी ती क्लिप बघितली. इतका अर्वाच्य भाषेत ती व्यक्ती माझ्या संदर्भात सुद्धा बोलत होती. काय संबंध आहे? कशासाठी तुम्ही महिलांना टार्गेट करतात? आज मनीषाताई वायकरांसारखी एक सुशिक्षित महिला आज इकडे इलेक्शनला उभी आहे आणि ती त्यांच्याबरोबर या सर्व महिला प्रचार करतायत. आणि अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीने इथे भीतीचं, दहशतीचं वातावरण तुम्ही ज्या पद्धतीने करतायत, शांततेत सगळीकडे इलेक्शन सुरू आहे, शांततेत प्रचार करतायत. तुम्ही प्रचार करा, तुमचे मुद्दे मांडा. तुम्हाला जर आमच्याबद्दल काही तक्रार असेल तर त्याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत. तुम्ही पोलिसांमध्ये जाऊ शकता. तुम्ही आचारसंहितेच्या संदर्भात भंग झाला असेल तर कारवाई मागू शकता. अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन महिलांवर हल्ला करणं हे कुठल्या गोष्टीमध्ये त्यांचं बसतं हे आम्हाला त्यांना विचारायचं आहे. या संदर्भात पोलीस कारवाई काय झालेली आहे, कशा पद्धतीने FIR घेतलेली आहे हे माननीय वायकर साहेब सांगतील. काल रात्री स्वतः CM मुख्यमंत्री आपले जे आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा वायकर साहेबांबरोबर फोनवरून बोललेले आहेत, त्यांना धीर दिलेला आहे. कारण तुम्ही कालची परिस्थिती, काल जेव्हा आम्ही 2-2:30 वाजता आम्हाला कळल्यावर आम्ही इथे आलो, इथे परिस्थिती इतकी भयावह होती. 200-250 माणसं बाहेर उभी होती आणि आतमध्ये या महिला आणि आम्ही एक 5-6 जण आलो तेव्हा, कारण जायला यायला सुद्धा देत नव्हते. रस्ते दोन्हीकडून बंद केलेले. काय सांगतायत? कशासाठी ही दहशत? तुम्हाला तुमची हार जर समोर दिसत असेल तर अशा पद्धतीने वागणं याचा आम्ही प्रथमतः तर महिला म्हणून निषेध करतोय. मी महिला आयोगाला सुद्धा विनंती करते की याचा कृपया कॉग्निजन्स घ्यावा आणि याच्यावर सुमोटो म्हणून निवडणूक आयोगाने सुद्धा हा जो उमेदवार आहे याच्यावर सुद्धा कारवाई करावी, याला निवडणूक लढण्यास बंदी करावी अशी माझी मागणी. माननीय साहेब, आपण पाहिलं असेल की ही घटना घडल्यानंतर 10च्या नंतर जर आचारसंहितेमध्ये कोणतीही मीटिंग, कोणताही जमाव हा करायचा नाही, हा कायदा आहे. आणि असं असताना 100-200 मुलांना घेऊन उमेदवार एखाद्याच्या जागेवरती, जो जिथे कार्यरत आहे त्याच्यावरती येतोय, हल्ला करतोय. त्यामध्ये दारू पियालेली लोक आहेत आणि दगडफेक करतायत, मालमत्तेचं नुकसान करतायत. मग ही आदर्श आचारसंहिता कशी? आणि हा उमेदवार येऊ तरी कसा शकतो?
कोणत्या राईट्सने येतोय तो? त्याला जर काही करायचं असतं तर त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी, त्यांनी निवडणूक आयोगाला कंप्लेंट करावी, जे जे कायदेशीर गोष्टी आहेत ते करावे ना. तू येतोयस, शिवीगाळ करतोयस, टीव्हीच्या माध्यमातून बोलतोयस, तुझ्या समोर लोक दगडफेक करतायत आणि वरून टीव्हीला तू वेगळं सांगतोयस. हे अत्यंत निंदनीय, इलेक्शनच्या दृष्टीने घातक अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर मुलींच्या बाबतीमध्ये हा जो विनयभंग केलेला आहे, त्यांच्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामध्ये तो अमित पेडणेकर म्हणून नावाचा आहे, त्यांनी तर सांगितलं वायकर आणि उबाटा म्हटलं तर त्यांची जीभ कापून टाकेन. काय वाक्य आहेत, कशा पद्धतीची वाक्य आहेत? भाषणामध्ये बोलू शकतो तो, जीभ कापणं असं काय बोललं होतं, काय केलं होतं? आणि दारूच्या नशेतली पोरं घेऊन अशी फिरणं हे अत्यंत चुकीचं आहे. कायद्याने त्याला हे, माझं मत आहे की त्यांनी जो महिलांचा हे केला आहे त्याच पद्धतीने त्यांच्या सुनेचा देखील क्लिप, त्या सुनेने त्यांच्यावरती झालेला डोमेस्टिक व्हायलन्स हे आम्हाला माहीत नव्हतं कोण सून गोरी की काळी, आम्ही बघितले लग्नामध्ये बघितलेली असेल, पण ज्या वेळेला जी क्लिप आली ही देखील क्लिप सांगून देते आहे. आणि त्यांच्या शपथपत्रामध्ये इलेक्शनच्या यामध्ये तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स, आणि त्या सुनेने ती क्लिप दाखवली. तर त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे हा मनुष्याचं समोरचा चेहरा वेगळा आहे आणि बाकीचा वेगळा जो दुसरा चेहरा आहे हा वेगळा, हा बहुरूपी आहे. हा बहुरूपी आपल्या घरच्या सुनांना सोडत नाही आहे, त्यांना मारझोड केली जाते, त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्या भावाच्या बायकोला देखील आता कळतंय मला, तिला देखील अशाच पद्धतीने बाहेर काढली जाते. तर हे महिलांचा आदर काय करणार आहे? महिला यांच्यापासून कशा सुरक्षित राहणार आहे? आणि काय असेल ते कायद्याच्या कक्षेत राहून करा ना. मी जर कायदा पाळतोय, प्रत्येक गोष्ट, मी अनेक इलेक्शन लढलेले तुम्हाला माहिती आहे. 8 इलेक्शनमध्ये मी जिंकून आलेले 8व्या देखील. आज माझ्या पत्नीला दिलेलं आहे, तिकीट दिलेली आहे, ती लढते, धनुष्यबाण घेऊन लढते. तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा ना, पण कायद्याच्या कक्षेत करावं. आज संध्याकाळी पोलिसांनी आज सकाळी 7 वाजेपर्यंत त्या मुलीनं बसवून ठेवलं. खरं म्हणजे तक्रार ताबडतोब घेतली पाहिजे होती. तक्रार घेतल्याबरोबर ताबडतोब ज्या मुलांची नावं त्यांनी सांगितली आहेत त्यांना अरेस्ट झाली पाहिजे होती. मग का नाही अजूनपर्यंत अरेस्ट झाली? का त्यांना सकाळी 7 वाजेपर्यंत बसून ठेवलं? पोलीस त्यांना सांगितलं मेडिकलला जा, मेडिकलला गेले, स्वतःच्या त्यांनी गाडी पाठवली, त्याच्यातनं गेले, कायदेशीर आले आणि 7 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसून राहतात. त्याने कंप्लेंट केल्यानंतर इलेक्शनची माणसं आली, त्यांनी पाहिलं इथे काही नाही आहे, तो तर रिपोर्ट घ्यायला पाहिजे होता. जर इलेक्शनच्या कमिशनरची लोक टीव्ही कॅमेरे सर्व घेऊन आले, सर्व काही शोधून झाले, त्यांनी लिहिलेला पंचनामा मला दिला, त्याच्यामध्ये काही नाही सांगितलं, आणि तरी तुम्ही दगडफेक करता, महिलांचा विनयभंग करता. त्यामुळे या अशा पद्धतीने इलेक्शन लढवायला आम्हाला देखील बरं वाटत नाहीये. माझ्या पत्नीने याच्या पुढे फिरायचं कसं? आम्ही कसं फिरायचं? ही गुंडगिरी, एखाद्याच्या घरावरती, एखाद्याच्या जागेवरती मॉपनी जाणं आणि व्हिडिओ काढायला डेअरिंग कशी झाली? तुम्ही दुसऱ्याच्या दरवाज्यावरून दारू पिऊन, ही ताकद आहे दारूची आहे, नशेची आहे. नाही तर कोणी नशा केल्याशिवाय कोणाच्या दरवाज्यावर जाऊ शकत नाही, कारण त्याला पकडून त्याच वेळेला मेडिकल केली. माझी विनंती आहे शासनाला, इलेक्शन आयोगाला, की ज्या 4 महिलांचा जो अपमान झालेला आहे त्याची व्हिडिओ क्लिप, त्याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशनरने, म्हणजे त्यांचे जे कोणी लोक असतील त्यांनी, त्याच पद्धतीने पोलिसांनी स्वतः प्रेस घ्यावी. त्यांना जे काय असेल ते त्यांनी देखील सांगावं. नाही तर त्या मुलींना तुम्ही विचारा, नार्को टेस्ट घ्या, खरं काही असेल ते घ्या, परंतु ते गुन्हेगार आहेत, त्यांना ताबडतोब अरेस्ट झाली पाहिजे. कायदा काय सांगतो? आणि कायद्याने करा, जे काय करायचं ते कायद्याने करा. याच्या पुढे माझी मिसेस, मी तर सांगतोय की तू बाहेर जाऊ नको म्हणून नाही करणार प्रचार. प्रत्येक ठिकाणी अडवणूक, सर्व ठिकाणी लेटर टाकतात, त्याची माणसं तिथे बसवून ठेवलेत आणि कंप्लेंट आमच्या माणसाच्या करतात. माणसं त्यांनी बसवलेत आणि कंप्लेंट आमच्या माणसाच्या करतात. आम्हाला जागा मिळून दे नको, आमच्या सभा होऊन दे नको, माझ्या मीटिंग होऊन दे नको. जाणारच, जे खरं खोटं आहे ते जनता बघेल आणि जनता जाणते
की 8 वेळा आम्ही या जोगेश्वरीमधून जे दंगलग्रस्त एरिया आहे त्याला सोनं बनवलंय, सोनं. आणि अशा एरियाला तुम्ही स्मशान म्हणायला जाता. लोकांना कळत नाही का तुम्हाला? लोकांना कळतंय, लोक ते दाखवून देतील. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे आपल्या सर्वांना, जे खरं काय ते तुम्ही खोदून काढा आणि ते चालवा. जे खरं काय असेल ते. क्लिप आहेत त्या मुलीच्या गाडीवरती मारताना. ती माझ्या मुलीला आणायला चालली होती किंवा तिला भेटायला चालली होती. माझ्या घरापर्यंत मोटरसायकल घेऊन त्या मुलीच्या ती क्लिप बघा तुम्ही. तिच्या दगड मारणं, धावणं, फिकणं, त्याच्या गाडीवर मारणं, माझ्या घरापर्यंत जाणं. माझ्या जीविताची, माझ्या मुलींच्या, माझ्या मिसेसच्या जीविताची हमी कोण देणार? आणि इथपर्यंत येऊ शकतात. आम्ही कधी कोणाच्या इथे गेलोय का? हे चाललेलं चुकीचं चाललेलं आहे. कायद्याच्या कक्षेत राहून तुम्ही लढा, नाही तर आम्हाला सांगा तुम्ही लढू नका, आम्ही लढणार. पण अशी गुंडगिरी नको. धन्यवाद. मातोश्री क्लब या ठिकाणी आहे, ते पैसे वाटप केल्याचा आरोप आहे, तो त्यांनी केलेला आहे. आणि मातोश्री ही सार्वजनिक ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी तुम्ही थांबून पक्षाचा प्रचार आहे तो चालवताय आणि या ठिकाणी या सार्वजनिक वास्तूचा कुठेतरी निवडणुकीच्या काळामध्ये वापर करता, असं देखील आरोप. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुम्ही कायद्याने जायला पाहिजे ना. ठीक आहे, कोणी आरोप करू शकतो. मी सांगतो तो रात्रीचा फिरतो, ह्याच्या घरामध्ये जातो, त्याच्या घरामध्ये जातो, गोनीनगरमध्ये जातो, पैसे वाटतो. मी गेलो तुला पकडायला? तू कायद्याने जा ना. पोलिसांना सांग, निवडणूक आयोगाला सांग, ते येतील ना. ते आले ना, त्यांनी पंचनामा केला ना. त्यांनी पंचनामा केला ना. तिची प्रत मागवा तुम्ही, नाही तर मी देतो. हीच आहे ना. तुम्ही जेव्हा फिरता, तुमचे कार्यकर्ते रात्रीचे फिरतायत, बसतायत, उठतायत, जातात. आम्ही जातोय का? आम्ही जातोय का? आम्ही काय जातोय? किंवा तो तिथे फिरतोय. मला जर कळलं की ह्या एरियात गेलाय, मी फोन करतोय ना. मी पेलेले आहेत असे फोन की हा गोनीनगरला पैसे वाटतोय, ते गोनीनगरला साड्या वाटतोय, हा शिव टेकडीला आणखी काय करतोय. या कंप्लेंट मी देखील केलेले आहेत ना. मी गेलो का? म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कार्ट. आणखीन विचारा काय प्रश्न असेल तर. या ठिकाणी म्हणजे निवडणूक आयोगाकडे त्यांनी देखील तक्रार केली आहे, पण ते बोलतात की आमची तक्रार कुठेतरी घेतली जात नाही. या ठिकाणी सरकारला आहे ते निवडणूक अधिकारी कुठेतरी बांधील राहिलेले आहे. कालच्या प्रकारावरती देखील जे फ्लाइंग स्क्वॉड आहे ते देखील या ठिकाणी 1 ते 1.5 तासाच्या वेळानंतर इकडे पोहोचलेला आहे, असं देखील आरोप आहे. मग तुमची लोक जी व्हिडिओ काढत होती त्या व्हिडिओमध्ये असेल ना. तुमची माणसं तिथे व्हिडिओ काढत होती अगोदरपासून. मग त्यात काय ते दाखवा ना तुम्ही. घ्या त्यांचा व्हिडिओ. 2 मोबाईल तिथे सापडलेले आहेत आम्हाला. घ्या पोलिसांकडनं. आणखीन बाकीचे मोबाईल असतील त्यांच्याकडे, ते घ्या ना. सत्यता पडता ना. सत्यता पडतात त्यांच्याकडे व्हिडिओ ना. मग काय वाटत होतो, काय नाही करत होतो, काय प्रचार करत होतो, ते कळेल त्यात तुम्हाला. हवेमध्ये बोलणं बरोबर नाही ना. घ्या त्यांचे मोबाईल, बघा. मग कळेल ते होते की नाही. मग ते इथे आले होते की नाही. मग इथे आले होते तर त्यांनी व्हिडिओ काढलाय की नाही. व्हिडिओ काढलाय, त्यात पैसे मिळाले असतील, काहीतरी मिळाले असेल, आणखीन काही मिळाले असेल, ते दाखवा. घ्या त्यांचे व्हिडिओ काढा ना. सत्यता बघा. कारवाई कायद्याच्या कक्षेत आहे तीच करणार. आम्ही हातापायी नाही करणार. कधीच मारामाऱ्या मी केल्या नाहीत. कुठल्याही गोष्टींनी गुंडगिरी तोडून काढण्याचं मी काम केलंय. इथले दारूचे धंदे, इथले मटक्याचे धंदे, इथे जे काय होतं त्या गँगवॉर होतं, सर्व काय होतं मी कायद्यात राहूनच केलं ना. खरं तर रात्रीचे राडा प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर उमेदवार सुद्धा दिसत आहेत आणि अनिल परब सुद्धा आले होते गेटच्या बाहेर. मात्र पोलिसांनी 3 गुन्हा दाखल केला, त्यामध्ये अननोन पर्सनच्या विरोधात केला. यावर तुमचं? मी स्वतः देखील तक्रार करणार आहे. जी दगडफेक झाली, उमेदवार माझ्या दरवाजावरती येतोय, त्याला 10च्या नंतर असं कोणाच्या दरवाजावरती येता येतं का? भाषण देता येतं का? प्रेसला बोलून आपली मुलाखत देता येते का? ते मला तुम्ही सांगा ना. मी नाही कोणाकडे गेलो, ते आले. किती गाड्यातनं आलेले बघा, कसे आले, दगडफेक करतात ते बघा ना. तुमचे पण कॅमेरे होते ना. आम्ही तर बाहेर गेलो नाही, कारण दगडफेक तुफान करत होते ते. आणि सांगतात आतून दगडफेक झाली. अरे आमच्या गेटवरती आलं कोण? आम्ही आलो का? तुम्ही आलात, तुम्ही दगडफेक केली, तुम्ही गाड्यांवरती मारलं, तुम्ही महिलांचे फोटो व्हिडिओ काढलेत, तुम्ही त्यांना नखं मारलीत, तुम्ही त्यांचे कपडे फाडलेत. ते नव्हतं तुमच्या दरवाज्यात गेले.
त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही महिलावर हात उचलला नाही किंवा आम्ही महिलांचा विनयभंग सुद्धा केलेला नाही. आणि एक प्रश्न असा केलाय की इतक्या रात्री महिला तिथे काय करत होत्या? अरे माझ्याबरोबर 10:30 म्हणजे इतकी रात्र? म्हणजे तुमची महिला रात्री जात नाही का फिरायला? रात्री 11च्या नंतर घरी येत नाही का? तुमची मी तुम्हाला देखील विचारतोय. कार्यकर्ते आहेत माझ्या कॅबिनमध्ये, काय करायचे पुढल्या उद्याच्या दृष्टीने काय स्ट्रॅटेजी असते ती आदल्या रात्रीत बसणार ना 10 नंतरच. मी प्रचाराला गेलोय का किंवा आणखी काय करायला गेलोय का? म्हणजे 10, 10:30, 11 अंधार काय करतात? तुझ्या घरी नव्हती ना आली? तू का आलास? शेवटचा प्रश्न आदित्य ठाकरेंना हा प्रश्न विचारला होता. असं झालं यावर ते म्हणाले रवींद्र वायकर माझ्याकडे आले होते आणि येऊन रडले आणि मी डिप्रेशन मध्ये असल्याने गोळ्या सुरू केल्या होत्या म्हणून ते गद्दार होऊन पळाले असं एक म्हटलेलं. आदित्य ठाकरे बालिश आहेत. ज्या माणसावरती घडतं किंवा जो प्रसंग येतो नॅचरली त्याच्या डोळ्यातनं पाणी येणारच. तो कोणी असो, ज्याच्यावरती संकट येतो त्याच्या डोळ्यात पाणी येणार. आलं माझ्या डोळ्यात पाणी. मला वाटतं हिंदी दाखवायच्या एक मिनिट हिंदीच्या अगोदर मला वाटतं हा व्हिडिओ एकदा तुमच्याकडे असेल नसेल माहिती नाहीये, पण तो तुम्ही बघणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने स्वतः नर तिथे उपस्थित आहेत पोलिसांशी. मैं भेजती हूँ लेकिन आप एक बार देखिए. स्वतः नर तिथे उपस्थित आहेत, ते स्वतः पोलिसांबरोबर हुज्जत घालतायत तिकडे. एवढा तुम्ही मला सांगा, रात्री 10:30ला तुम्ही जर 4 महिलांवर प्रश्न विचारताय ज्या त्यांच्या मिसेस बरोबर होत्या, स्वतः त्यांची मिसेस इथे होती, आणि एवढी लोक कुठून आली अचानक? हे 200-250 तुम्हाला दिसतात किती लोक आहेत? ती कुठून आली? कशासाठी आली? कोणीतरी बोलवल्याशिवाय आली? त्याच्यानंतर तुम्ही बघताय की तिथे गाडी चालली आहे. त्या ताई गाडी चालवत होत्या. त्या ताईंच्या गाडीवर कशा पद्धतीने मारहाण चाललेली आहे, दगडफेक चाललेली आहे, कुठल्या भाषेत बोलतायत ती लोक, काय प्रकार आहे? आणि स्वतः हा नर जो उमेदवार आहे बाळा नर तो तिथे उपस्थित आहे. याच्या पुढे महिलांनी प्रचार करायचा की नाही करायचा? अरे महिला, अरे पोलीस होते ना तिथे, पोलीस होते ना समोर. कायदा आहे की नाही? तुम्ही जर एखाद्याने तुमच्यावर अटॅक केला तुम्ही कुणी माराल त्याला? तुम्ही पिस्तूल काढाल त्याला? दगड माराल त्याला? दगड माराल त्याला? काय तुम्ही बालिश प्रश्न विचारताय? वायकर सर, तुम्ही आता आदित्य ठाकरेंना बालिश म्हणालात आणि त्यानंतर तुम्ही म्हणालात की ज्याच्यावरती बीतते त्याला कळते त्यामुळे मी रडलो. तुमचा जो पक्षप्रवेश झाला तो काय दबाव तंत्राच्या आधारे? बिलकुल नाही. मी जे बोलायचं त्या दिवशी बोललेलो आहे. जे करायचं ते मी केलेलं आहे. ते केल्यानंतर मी निवडून देखील आलेलो आहे. त्यामुळे मागचं जे आहे ते माझ्या दृष्टीने कटअप झालेलं आहे. सर हिंदी में जानना चाहते हैं कल रात को 10:30 के बाद अचानक हमारे कार्यकर्ता जो है, जो मुझे मिलके या हमारे यहाँ बैठ के या उनका जो काम था वो करके निकल रहे थे घर में जाने के लिए, वो वापस आए. मैं यहाँ बैठा था कल के कार्यक्रम के बारे में कि कल मेरा कौन सा मीटिंग है, क्या है, क्या पॉइंट करना है, उसके लिए वो आए. उन्होंने कहा कई लोग जिन्होंने उनका नाम लिया, मुझे तो मालूम नहीं था कौन लोग थे, मगर उन्होंने जो नाम लिया उन लोगों ने हमारे ऊपर फेसबुक का ऊपर वीडियो निकाल रहे थे. तो हम लोग ने मना किया. उनके साथ हमारी बातचीत हो गई, हाथापाई थोड़ी सी हो गई. उसमें से 2 मोबाइल उन्होंने लाके दिए मेरे को कि ये 2 मोबाइल उनके हैं. 6-7 लड़के थे और 6-7 लड़के ने हम लोग को हमारा शर्ट पकड़ के खींचा, पैंट पकड़ के खींचा, यानी हाथापाई हो गई. उसमें जो होगा तो उनके कपड़े भी फटेले थे. तो उसने एक ने तो शॉल अपनी एक कर ली थी. कल वो तो आप आते थे तो आपको दिखाई देते थे कि उसने शॉल कैसी ओढ़ ली थी. तो उसके बाद मैंने पुलिस स्टेशन को फ़ोन किया. मैंने फ़ोन किया
कि ऐसे ऐसे हो रहा है, तो पुलिस आ गए। पुलिस आगे उतने में ही इलेक्शन के ऑफिसर आए, उन्होंने देखा, जांच की, जांच करके जवाब लिया और वो निकल गए। निकल जाने के बाद थोड़े देर के बाद कई लोग, बाकी के लोग आए, उन्होंने पत्थरबाजी की, घोषणाबाजी की, मुझे अपशब्द बोले गए। तो कानूनी 10:30 बजे के बाद ऐसे लोग आके किसी के घर के ऊपर, किसी के ऑफिस के ऊपर, जहाँ काम धंधा करते उसके ऊपर सैकड़ों के तादाद में आप जाके घोषणाबाजी कर सकते हैं, पत्थरबाजी कर सकते हैं। और खुद उम्मीदवार कैसा आ सकता है किसी के घर के ऊपर या किसी के ऑफिस के ऊपर? तुम्हें जो चाहिए कानून में, कानून नाम की चीज इस देश में है। आचार संहिता लगी है, उनके लोग आए, तो आपने कंप्लेंट करने के बाद लोग आए, पुलिस भी आई, तो भी पत्थरबाजी करने की क्या जरूरत थी? कौन सी ऐसी न्याय व्यवस्था है कि चाहती है, बोलती है कि पत्थरबाजी करो, हम कुछ नहीं करेंगे? तो ये दिन दहाड़े महिला का अपमान करना। और अब कहते हैं कि रात को क्यों आए थे? अरे 10:30 बजे और 11 बजे रात बोलते हैं, तो रात को जो महिला 2-2 और 1-1 बजे तक काम पे जाती है, वो नहीं जावे? क्या करने आए थे? मतलब तुमको ऐसा, तुम्हारे पास वीडियो है, ऐसा कौन सा चीज बाहर लेते हैं और जाते समय मिला है, वो दे दो। आपने पत्थरबाजी किया, आपने एक लेडीज के गाड़ी के ऊपर हाथ मारे, पत्थर मारे, उसको भगाया। कहां तक भगाया? मेरे घर तक। मेरे घर तक, यानी मेरे घर तक आने की कोशिश की, यानी दूसरे उम्मीदवार के घर के ऊपर ऐसा गुंडा लोग छोड़ने का काम विरोधी पक्ष का जो अब यहाँ का उम्मीदवार है वो कर रहा है। उसने ऐसा ही अपने डॉटर इन लॉ के बारे में किया है, बहू के बारे में किया है, डोमेस्टिक वायलेंस किया है, उसने केस डाला है। वो तुम्हारे प्रतिज्ञा पत्र में आया करके हमको मालूम पड़ा, नहीं तो हमको इसमें का कुछ भी मालूम नहीं। जब अपने बहू का संभाल नहीं कर सकते हैं, उसको जलाने की कोशिश कर सकते हैं, वो 2-2 वीडियो निकाल सकती है, तो ऐसा नराधम उम्मीदवार, मैं नराधम ही बोलूंगा उसको, घातक उम्मीदवार, जिसको कायदा कानून मालूम नहीं, अनपढ़ उम्मीदवार। जो पढ़ा लिखा होता है तो 10 बजे के बाद नहीं निकलता। अनपढ़ उम्मीदवार जो यहां का तकदीर लिखना चाहता है। अरे तकदीर तो रविंद्र वाइकर ने पहला ही लिखा है। 74 से मैं इस बस्ती में हूं। जो जोगेश्वरी पहले की, जहां 4-4 बार दंगल हुए, 74 की दंगल, 84 की दंगल, 89 की दंगल, 92 की दंगल, या जोगेश्वरी में कोई आना नहीं चाहता था, ना बिल्डर आते थे, ना कोई आना नहीं चाहता था। रेलवे प्लेटफॉर्म के ऊपर तुम्हारी खिड़कियां बंद हो जाती थी, दरवाजे बंद हो जाते थे। उस जोगेश्वरी को मैंने नाम मिलाया, काम किया, लोगों ने 8-8 बार चुन के दिया। क्यों चुन के दिया 8 बार? 12 दिन में कोई लोकसभा का इलेक्शन लड़ता है क्या? 12 दिन में चुन के आता है क्या? 6 विधानसभा के अंदर 12 दिन में लोकसभा का इलेक्शन नहीं कोई लड़ा सकता है। मुझे नहीं मालूम था मुझे टिकट देंगे और मैं मानूंगा, मैं नहीं मान रहा था, मगर दिया, मैं लड़ा, लोगों ने विश्वास दिखाया। तभी भी ऐसे झूठे नारे किए, तभी भी झूठे आरोप किए, तभी भी ऐसे ही आरोप किए थे, ये ऐसा करता है, वैसा करता है, वैसा करता है। क्यों गलत फैलाते? तो ऐसा नराधम उम्मीदवार जो महिला का आदर नहीं रखता है, जो रात को दूसरे के घर के ऊपर जाता है, अपने बहू को नहीं संभाल सकता है, वो क्या न्याय देगा? जनता दिखाएगी। और जनता ये निर्णय 20 तारीख को दिखाएंगी। हम कानून के दायरे में काम करेंगे, कानून के साथ रहेंगे और प्यार से रहेंगे। ये जोगेश्वरी अभी तक दंगल नहीं हुई थी, ये दंगल करना चाहते हैं। जोगेश्वरी में हिंदू मुसलमान का बंटवारा करना चाहते हैं, हिंदू मुसलमान का बंटवारा करना चाहते हैं। जो 92 के बाद, मैं चुन के आने के बाद एक भी दंगल नहीं हुई, एक भी झगड़ा नहीं हुआ, ना मुझे भी पुलिस स्टेशन में जाना पड़ा, मुझे भी नहीं जाना पड़ा कभी। तो ऐसे जोगेश्वरी, शांत जोगेश्वरी, अच्छे अच्छे लोग रहने आए, डेवलपमेंट हो रही है, उस जोगेश्वरी को बदनाम करने का कृपया षड्यंत्र मत कीजिए। धन्यवाद। अरे भैया, उन्होंने बताया ना कि उबाटा के उम्मीदवार थे, उबाटा के उम्मीदवार नर, 12 नर, उनके पूरे 200-300 लोगों को लेके इधर आके हुल्लड़ बजाई है उन्होंने। सर, आपने कहा कि वहाँ पे पत्थरबाजी हो रही थी, 12 नर वहाँ पे उपस्थित थे, पुलिस की भी वहाँ पे उपस्थिति थी। क्या अब कानून की व्यवस्था गड़बड़ है क्या? क्या इस पे सुनवाई नहीं हो रही है? मैं चाहता हूँ कि
7 बजे तक हमारे बेटियों को बैठा के रखा, वो गलत है। तुरंत उनको अरेस्ट करना चाहिए था, उन लोगों का मेडिकल करना चाहिए था, तो मालूम होता थे पिए ले नहीं पिए ले, नशाबाजी की है, क्यों नहीं एक्शन लिया। और मेरे उधर पत्थरबाजी की है, मेरा भी अभी तक उन्होंने जवाब लिया नहीं है। मेरे प्रीमाइस में आके मेरे दरवाजे के ऊपर मेरे को पत्थरबाजी करते और मेरा जवाब भी नहीं लेते। ये गलत, सरासर गलत चल रहा है। सर, जब पीड़िता कह रही है कि ये नाम था, ये वो लोग मौजूद थे, तो अज्ञात इसम के खिलाफ कैसे मामला दर्ज? मैंने नहीं बोला अज्ञात इसम के, उन्होंने नाम दिया है। तो पुलिस ने क्या नाम दर्ज FIR? उन्होंने नाम लेके FIR किया है। उनको तुरंत अरेस्ट करके अंदर डालना चाहिए। उम्मीदवार के ऊपर एक्शन लेना चाहिए। ऐसा कैसा उम्मीदवार, कैसा गलत उम्मीदवार तुम खड़ा करते जिसका कैरेक्टर नहीं, कैरेक्टरलेस उम्मीदवार। मुख्यमंत्री से इस बारे में कोई चर्चा हुई है? नहीं, मेरे ऊपर क्या हादसा हो गया उतना ही मैंने बताया, बाकी मैंने कुछ बात नहीं की। उस टाइम मैं उतना ये भी नहीं था कि मैं उनको और कुछ बताऊं कि बच्ची के ऊपर हमारे हाथ डालते हैं, और एकदम सरासर गलत है। सर, एक तरफ लाडली बहन योजना की बात करते हैं, महाविकास आघाड़ी ने भी 3,000 रुपए महिलाओं को देने की बात की है। दूसरी तरफ उन्हीं के जो उम्मीदवार है, इस तरीके का जो नजारा है कल हमने देखा। आप किस तरीके से देखते हैं? एक तरफ उनकी बात की जा रही है महिलाओं की, दूसरी तरफ जो है देखिए मैं आपको एक बात बताना चाहती हूँ, वो जो बोल रहे हैं ना, वो मुंगेरी लाल के हसीन सपने, वो खाली जुमलेबाजी है। हमने खाली बोला नहीं तो 1,500 रुपया हमने महिलाओं को दिया है। ये इलेक्शन का मुद्दा नहीं है। आप इतना जिस तरीके जहाँ पे हमें लाडली बहना करके हमारे महायुति सरकार ने हमें इतनी इज्जत दी है, इतना सम्मान दिया है, वहाँ पे ये उम्मीदवार उबाठा के जो गुंडे लोग हैं वो आके हमारी बहनाओं के ऊपर, हमारे रणरागिणी जो हमारी सब महिलाएं हैं उनके ऊपर हाथ डालते हैं, उनके कपड़े फाड़ रहे हैं, उनको नाखून से खरोच रहे हैं, उनका मंगलसूत्र तोड़ रहे हैं, उनकी सोने की चेन तोड़ दी। ये क्या है? और विदाउट उनका परमिशन उनकी वीडियो निकाल रहे हैं। वो बता रही है लड़कियां कि मत निकालो, फिर भी उनकी वीडियो निकाल रहे हैं। उनके जो कपड़े फाटे हैं उनका फोटो भी मेरे पास है, लेकिन वो इतना मैं दिखा नहीं सकती हूँ आपको। ऐसे तरीके से उनका कपड़े फाड़े। अगर आप देखना चाहते हैं मैं दिखा सकती हूँ, लेकिन मुझे लगता है कि थोड़ा सा गरिमा हमको भी रखनी चाहिए। मैं नहीं दिखाना चाहिए लोगों के सामने। तो इस तरीके से ये उल्लड़बाजी क्यों? क्या आपको क्या तकलीफ क्या है? आप इलेक्शन के सामने खड़े, आपने जो काम किया वो लेके लोगों के सामने जाइए। वाइकर साहब या हमारे पार्टी ने जो काम किया है, शिवसेना ने जो काम किया वो लेके हम सामने जाए। इधर उद्धव जी, आदित्य जी बहुत बड़ी बड़ी बातें करते हैं महिला सम्मान की, और यहाँ पे क्या चल रहा है? ये गुंडागर्दी क्यों? बहुत शांति से यहाँ पे इलेक्शन शुरू है, कोई भी किधर भी दंगा फसाद कुछ नहीं। और ये क्या दिखाना चाहते, क्या करना चाहते, क्या करवाना चाहते, लोगों में क्या संदेश देना चाहते? तो मुझे लगता है कि सरासर उनको पता है कि उनके हाथ से इलेक्शन छूट रही है। लोगों का जो हमारी तरफ लोगों का जो रवैया है, जिस तरीके से लोग हमको हमारे पीछे खड़े हैं, जो लाडली बहनाएं सब पीछे खड़े हैं, तो उनको समझ में नहीं आ रहा है कि क्या करना चाहिए। इसीलिए हड़कंप में ऐसी चीजें कर रहे हैं। तो इसका हम निषेध करते हैं। अगर वो अरेस्ट नहीं होते तो उस पे आपकी क्या? नहीं, मुझे लगता है कि अरेस्ट ज़रूर होंगे, क्योंकि हमें कायदा कानून हम मानने वाले लोग हैं, और हमको ज़रूर महिलाओं के पीछे खड़े रहने वाले ये पुलिस है। तो मुझे लगता है कि ज़रूर उनके ऊपर कार्रवाई होगी। हम उसकी मांग करेंगे। हमने खुद सीएम साहब के साथ बात की है, शिंदे साहब के साथ, और शिंदे साहब ने ज़रूर जो भी ज़रूरी कदम है वो उठाए हैं। हमने नाम दिए, अभी नाम भी माननीय वाइकर, हमारे खासदार जी वाइकर साहब, इन्होंने भी ये नाम बताए हैं। तो उनके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई हो, और जो बाया नर करके यहाँ पे उबाठा के जो उम्मीदवार है उनके ऊपर इलेक्शन लड़ने के लिए बंदी डाली जाए, क्योंकि वो कल खुद इधर खड़े थे जिनके सामने ये हुआ। नहीं, बंदी डाले या नहीं डाले ऐसा मुझे नहीं, उसमें तो उसका पहले ही दिन जो उन्होंने फॉर्म भरा था उसके अंदर खुद का नाम ही नहीं लिखा था। हमारा बड़प्पन है कि लड़ने दो कोई भी। देखो मी रवींद्र दत्ताराम वायकर, ऐसा होता है, याचा मुलगा दत्ताराम गोविंद वायकर यांचा मुलगा, पहिल्याच अक्षरामध्ये त्यांनी मी कोण आहे हे नावच नाही आहे। त्यानंतर स्टॅम्पिंग केलं जातं नोटरीचं, त्या प्रत्येक पेजवर आहे, ते नाही मध्ये केलेलं आहे, अनेक रकाने सोडलेले आहे। खरं म्हणजे त्याचा फॉर्म डिस्क्वालिफाईड व्हायला पाहिजे होता, पण केला नाही। म्हणजे या इलेक्शन कमिशनरवर कोणाची ताकद चालते ते याची काय त्याचे संबंध आहेत? त्यामुळे
जे काय असेल कायद्याने होईल ते करावं. एक हेल्दी वातावरणामध्ये इलेक्शन होऊन जाऊ दे. हे इलेक्शन म्हणजे काही सर्वस्व नाही आहे. माणुसकी सोडू नका. तुम्ही माझ्या हाताखालचेच होतात. रोज सकाळी ते हजेरी लावणारे होतात, मुजरा करणारे होतात. तर मी कधीच तुम्हाला हलक्यात घेतलं नाही. माझ्या भावांप्रमाणेच मानलेलं आहे. पण तुम्ही माणुसकी सोडू नका. धन्यवाद. मला वाटतं महिलांशी नाही बोललात तर फार बरं होईल, कारण त्या खरंच ट्रोमामध्ये आहेत अजून सर्व महिला.